नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आज आहे सुट्टी. आज सुट्टी असल्यामुळे बेत आहे भरलेल्या वांग्याचा. आज मी विचार केला आज भरलेले वांगे केले तर तुमच्याशी शेअर करूया. कसं वाटेल मी भरलेलं वांग केलेलं तुम्ही पाहू. कसं वाटलं मी भरलेलं वांग केलेलं ते तुम्ही आता पहा. खूप छान प्रकार मी भरलेलं वांग केलेलं आहे आणि माझी तब्येत नरम गरम असल्यामुळे मला खूप वांग खायची इच्छा झाली, त्यामुळे मी आज भरलेलं वांग करणार आहे. ते भरलेलं वांग मी कसं केलेलं आणि तुमच्या घरी कसं करतात त्याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी हा मसाला कसा बनवलाय, मला खूप छान मसाला बनवलेला आहे. त्या मसाल्यामध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक कुटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, गरम मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. हे लाल तिखट कराड सातारा या भागातला आहे, कारण माझं माहेर कराड सातारा असल्यामुळे त्या भागातील हा कांदा मसाला बोलतात ह्या मसाल्याला. तो मसाला टाकला, खूप छान टेस्ट असतो त्या मसाल्याला. तो मसाला टाकलेला आहे. त्यामध्ये मी गरम मसाला पण टाकलेला आहे. त्यामध्ये तेलही मी खूप ओतते, का तर त्या या मसाल्यामध्ये तेल टाकलं तर खूप तेल वांग बोलतात. तर प्रत्येकांचं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भरलेलं वांग बनवतात. कोण तेल वांग बनवतं, कोण साधं वांग बनवतं, पण मला तेल वांग आवडतं. का तर ह्या मसाल्यामध्ये जर तुम्ही तेल टाकलं तर खूप छान प्रकारे हा मसाला टेस्टी पण होतो आणि चवीला पण खूप छान लागतो. आणि चवीपुरतं तुम्ही यामध्ये मीठ पण टाका. तुम्हाला जेवढं तेल हवं असेल ते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. मला तर 3-4 पळ्या लागतात, त्यामुळे मी छोटे 3-4 पळ्या टाकलेल्या आहेत. तो मसाला पूर्ण गरगरीत करून घेतलेला आहे आणि आता तो मसाला बनवून तयार झालेला आहे. हा बघा गरम मसाला. जर कमी जास्त झालेला असेल तर आपल्या टेस्टप्रमाणे किंवा आपल्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, त्यामुळे मी असा हा मसाला बनवून घेतलेला आहे. खूप छान टेस्ट आहे या मसाल्याची. स्वादही खूप छान आता येत आहे. आता मी चिरून घेतलेली वांगी. माझी फॅमिली छोटी असल्यामुळे माझ्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर आहेत. माझ्या 4 मेंबरांना मला 7 वांगी पुरेशी असतात, त्यामुळे मी आता 7 वांगी सोलून स्वच्छ धुवून वगैरे त्याच्या काप करून घेतलेले आहेत. तो बनवलेला मसाला मी आता ह्या वांग्यामध्ये भरत आहे. एक एक करून हा मसाला पूर्ण त्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा. एवढा मसाला भरून घ्यायचा, गच्च भरून घ्यायचा. त्या वांग्याचा मसाला पूर्ण त्या मसाल्याचा टेस्ट त्या पूर्ण वांग्यामध्ये गेलेली पाहिजे. असा मसाला पूर्ण गरगरीत भरून घ्यायचा, कच्च भरून घ्यायचा. त्यामुळे ह्या वांग्याला खूप टेस्ट येते. आता हे वांग बघा भरून तर मी घेत आहे. भरून झालेलं नाही अजून, माझ्याकडे 3-4 वांगी आहेत. आता मी 3-4 वांगी माझे राहिलेत, ते 3 वांगी आता मी पूर्ण भरून घेतलेला आहे. 7 वांग्याला जेवढा मसाला लागतो त्याच अंदाजाने मी हा मसाला घेतलेला आहे. आता तुमच्या घरी किती लोक आहेत त्या अंदाजाने तुम्ही तो मसाला घेऊ शकता. तर मी हा मसाला पूर्ण 7 वांग्यामध्ये भरून घेतला. बघा आता माझं भरायचं काम तर चालू आहे. खूप छान मसाला त्यात टेस्ट येत आहे आणि तब्येत जरा गरम नरम असल्यामुळे ना, तर ह्या मसाल्याचा स्वाद सुटलेला आहे. तर ते मला आता वांग आता सध्याच खाऊ असं वाटतं. या शिजवल्याशिवाय तर खाऊ शकत नाही. आता सध्या वांग भरून होत आहे. इथले 7 वांगी माझी भरून झालेली. अंदाजाप्रमाणे मी जेवढे मसाला केलेला होता त्या 7 वांग्याला पूर्ण भरलेलं. पहा कसं वाटतंय वांग तुम्हाला. असं इतकं छान दिसतंय ना, त्याला कलर पण खूप छान आलेला आहे. आणि आताच पाहून आलं ना तोंडाला पाणी तुमचंही. कसं वाटलं हे वांग. आता या वांग्यामध्ये पूर्ण असं सुक्क नाही हे वांग बनवायचं. त्यासाठी आपल्याला 2-3 ग्लास त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाणी वाटल्यानंतर, कारण 3 ग्लास तर पुरेसे असतं या वांग्याला. हा वांग हे भरलेलं वांग नाही, पूर्ण पातळ नाही करायचं. असं घट्ट असं मसाल्यानं खूप छान वांग बनलेलं असतं. खूप छान वांग्यासाठी शिजण्यासाठी 3 ग्लास तर पाणी लागतात. मी घेतले 3 ग्लास पाणी त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता मी सध्या माझी एक म्हणतात ना ही आहे टेक्निक आहे. मी वांग्याचं कालवण मला का कुठली कालवण असू द्या, कुठली भाजी असू द्या, मी जास्त करून ओपनवर शिजवत नाही, मी कुकरमध्ये शिजवते. ही टेक्निक ह्या कुकरमध्ये मी आता हे टोप ठेवणार आहे. तर मी या कुकरमध्येच ते भरलेलं वांग शिजवून घेणार आहे. का तर हे कुकरमध्ये शिजवल्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे का. एक म्हणजे आपल्या गॅसची बचत होते आणि दुसरं म्हणजे वेळेची बचत होते. आणि 3 शिट्ट्या नियमाने मी 3 शिट्ट्या देते. पण हे लक्षात ठेवा की माझी टेक्निक आहे, मी फक्त
हे वांग्याचं कालवण शिजायला नाही टाकणार, ह्याच्यामध्ये अजून एक टोप ठेवणार आहे, तो भाताचा. म्हणजे 2 कामं माझी एका टायमाला होऊन जाणार आहेत, तर माझी वेळेची बचत होते. पहा तुम्ही आता मी वांग्याचं टोप त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता एक ताटली झाकलेली आहे. आता या ताटली झाकल्यानंतर मी तांदूळ धुवून घेणार, स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे आणि भात ही शिजायला ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ही माझी एक टेक्निक आहे की मी 2 कामं एका वेळेलाच करते, त्यामुळे वेळेची बचत झाली आणि गॅसची पण बचत झाली. तर एवढा वेळ मुंबईमध्ये एवढा वेळ कुणाकडे नाही, त्यामुळे फास्ट जिंदगी असल्यामुळे आम्हाला हे 2-2 पदार्थ एकाच वेळी करावे लागतात. हे पहा, तांदूळ खूप छान प्रकारे धुवून घेतलेले आहेत. आता मी हे तांदूळ शिजायला ह्या कुकरमध्ये लावणार आहे. म्हणजे एका कुकरमध्ये 2 टोप अशी लावून मी माझी वेळेची बचत आणि गॅसची बचत करून मी हा भरलेले वांग आणि भात दोन्ही शिजवून घेणार आहे. दोन्ही शिजवून झाले. आता सध्या बघा, आता मी कुकर लावलेला आहे. कुकरचं झाकण पण मी आता लावून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही टोप माझे एका कुकरमध्ये बसलेले आहेत माझा. त्यामुळे पहा, आता भातामध्ये मीठ टाकून घ्यायचं. हे तर सर्वांनाच रेसिपी माहिती आहे भाताची रेसिपी सांगायची काही गरज नाही. मला फक्त भरलेल्या वांग्याची तुम्ही रेसिपी पहा. खूप छान प्रकारे हे टेक्निक अशीच वापरा. वेळेचीही बचत करा आणि तुमच्या गॅसचीही बचत करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा ते भरलेलं वांग कसं झालेलं आहे. मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की वांग्याचा कलर कसा आलाय. पहा वांग कसं टेस्टिंग कसं झालेलं आहे तिथं. आता मी या कुकरला झाकण लावून घेत आहे. झाकण लावून झालेलं आहे माझ्या कुकरचं. आता हा कुकर मी 3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसला लावणार आहे. पण तुम्ही विसरायचं नाही, हा माझा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मला कमेंट करायची की वांग्यात भरलेलं वांग कसं झालेलं होतं किंवा टेस्ट कशी झालेली, तुमची पद्धत कोणत्या प्रकारे, माझी पद्धत कशी होती वांग शिजवून घ्यायची. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. माझी पद्धत ही मी तुम्हाला सांगून ठेवलेली आहे, दाखवलेली पण आहे. कसं झालं हे वांग्याचं कालवण तुम्ही आता समोरासमोर पाहू शकता. पहा, आता कुकर लावलेला आहे. तर थोडासा ताप माझ्या अंगामध्ये अजून आहे. ताप असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला हे होतं. पण आता सध्या थोडंसं कणकणी आहे मला किंवा ताप आहे थोडासा. आज सुट्टी असल्यामुळे आज आराम आहे. त्यामुळं आता माझं वांग्याचं भरलेलं वांग करून होत आहे. पहा, कुकर लावलेला आहे. आता कुकर लावून झाला म्हणजे एक म्हणतात डोक्याची कले निघून गेली. आता पहा वांग्याचं भरलेलं वांग कसं झाले. तुम्ही आता मला नक्की कमेंट मध्ये सांगू शकता की हे भरलेलं वांग कसं झालेलं आहे. आवडलं का तुम्हाला? तुम्हाला आवडलं असेल तुम्ही नक्की मला कमेंट करा. आणि माझी रेसिपी मी शॉर्टकट प्रकारे तुम्हाला सांगितलेले आहे. ह्या प्रकारे शॉर्टकट आणि वेळेची बचत, गॅसची बचत ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला टेक्निक सांगितले. त्या टेक्निकीप्रमाणे तुम्ही करत जावा. धन्यवाद. कसं वाटलं?